हां, नेक्स्ट पॉईंट आहे कंडक्शन ऑफ नर्व इम्पल्स. जनरेशन अँड कंडक्शन ऑफ नर्व इम्पल्स हा पॉईंट आता डिस्कस करणार आहे आपण. आता याचा स्टडी करत असताना पहिल्यांदा समजून घ्यायचे काय करायचे. पहिल्यांदा असते ज्यावेळेस मेम्ब्रेन रेस्ट फेजमध्ये असतं त्याला म्हणतो रेस्टिंग मेम्ब्रेन, म्हणजे स्टिम्युलस ॲबसेंट असतो. काय ॲबसेंट असतो? स्टिम्युलस हा ॲबसेंट असतो. ठीक आहे. आणि दुसरं जे आहे ॲक्शन मेम्ब्रेन. दुसरं कोणतं मेम्ब्रेन आहे? ॲक्शन मेम्ब्रेन. म्हणजेच काय, ज्यावेळेस स्टिम्युलस असतो, ज्यावेळेस स्टिम्युलस असतो. ठीक आहे. आता एक 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 पाहतो आपण. ज्यावेळेस रेस्टिंग मेम्ब्रेन असणार आहे त्यावेळेस कशी प्रोसेस आहे, आणि ज्यावेळेस स्टिम्युलस येणार आहे. ठीक आहे. म्हणजे जर नीट बघितलं आणि परत ते काय येणार आहे, नॉर्मल स्टेजला येणार नाही, परत नंतर कुठं होणार आहे, नॉर्मल स्टेजला येणार आहे. ठीक आहे. आता पहिला पॉईंट येतो आहे रेस्टिंग फेजला. रेस्टिंग मेम्ब्रेन पोटेन्शियल ए म्हणून आपण त्याला. रेस्टिंग मेम्ब्रेन पोटेन्शियल. आता 1 by 1 सिक्वेन्समध्ये लक्षात ठेवायचं. ज्यावेळेस स्टिम्युलस नसतो, एक मिनटं, हां, ज्यावेळेस इम्पल्स नसतो किंवा ज्यावेळेस स्टिम्युलस ॲबसेंट असतो. ठीक आहे. म्हणजेच काय आहे, रेस्टला आहेत. म्हणजेच काय आहे, न्यूरॉन्स आर ॲट रेस्ट. न्यूरॉन्स आर ॲट रेस्ट. त्यावेळेस लक्षात ठेवायचे जे ॲक्झोनल मेम्ब्रेन आहे. कोणतं मेम्ब्रेन? ॲक्झोनल मेम्ब्रेन. मेम्ब्रेन ऑफ ॲक्झॉन. ते ॲक्झोनल मेम्ब्रेन हे के प्लसला मोर परमिएबल आहे. के प्लसला काय आहे? मोर परमिएबल आहे. के प्लस आयन्सला मोर परमिएबल आहे आणि Na प्लस आयन्सला इम्परमिएबल आहे. इम्परमिएबल किंवा नियरली परमिएबल म्हणून. इम्परमिएबल आहे. आणि अजून कुणाला इम्परमिएबल येते ते लक्षात ठेवायचं, नेगेटिव्हली चार्ज प्रोटीनला. नेगेटिव्हली चार्ज प्रोटीनला ते काय आहे, इम्परमिएबल आहे. कधी? ज्यावेळेस इम्पल्स नसतो त्यावेळेस. मग मेम्ब्रेन ऑफ ॲक्झॉन, जे ॲक्झोनल मेम्ब्रेन, ठीक आहे, ते कुणाला परमिएबल आहे? तर पोटॅशियमलाच फक्त परमिएबल आहे. सोडियम आणि निगेटिव्ह चार्ज प्रोटीनला काय आहे, इम्परमिएबल आहे. ठीक आहे. त्याच्यामुळं होणार काय? त्याच्यामुळं लक्षात ठेवायचं आहे, त्याच्यामुळं कॉन्सन्ट्रेशन ग्रॅडियंट तयार होणार आहे. त्याच्यामुळं काय तयार होणार आहे? कॉन्सन्ट्रेशन ग्रॅडियंट फॉर्म होणार आहे. ग्रॅडियंट फॉर्म होणार आहे किंवा म्हणून आपण त्याला डेव्हलप्ड होणार आहे. ठीक आहे. आणि त्याच्यामध्ये सोडियम आणि पोटॅशियम पंपिंग होणार आहे. सोडियम आणि पोटॅशियम पंपिंग होणार आहे त्या ग्रॅडियंटमध्ये. ठीक आहे. लक्षात ठेवायचं, ज्यावेळेस 3Na प्लस आयन्स ट्रान्सपोर्ट करायचे असतील, मग Na प्लस आयन्स जाणार आहेत बाहेर आणि त्याच्या बदल्यात 2K प्लस आयन्स येणार आहेत आत. 2Na प्लस बाहेर, आऊटला कोण जाणार आहे बाहेर? Na प्लस. आणि इन कोण येणार आहे? इनला कोण येणार आहे? K प्लस. इन द सेल ऑफ द न्यूरॉन. न्यूरॉनच्या सेलमध्ये. ह्याला म्हणतो प्रोटॉन ग्रॅडियंट. याला काय म्हणतो? प्रोटॉन ग्रॅडियंट. जे इथं डायग्रॅमॅटिकली जर सांगायचं म्हटलं तर काय म्हणता येईल बघा. समजा हे ॲक्झॉनल मेम्ब्रेन आहे, मेम्ब्रेन ऑफ ॲक्झॉन. हे ॲक्झॉनल मेम्ब्रेनमधून जर आत एंट्री घ्यायची असेल तर ते कुणाला परमिएबल आहे? ते इट इज परमिएबल टू द पोटॅशियम आयन. आणि ते सोडियम आणि निगेटिव्ह चार्ज प्रोटीनला आत येऊन देणार आहे का? तर नाही. मग इन द सेल कोण चाललं आहे? ॲक्झॉन मेम्ब्रेनच्या आतमध्ये कोण चाललं आहे? पोटॅशियम आयन. आणि त्याच्या बदल्यात बाहेर कोण चाललं आहे कॉन्सन्ट्रेशन ग्रॅडियंटसाठी? त्याच्या बदल्यात बाहेर चाललं आहे सोडियम आयन. लक्षात ठेवायचं 3Na प्लस ज्यावेळेस बाहेर जातील त्याच्या बदल्यात 2K प्लस आत येतील. किती K प्लस आत येतील? 2K प्लस आत येणार आहेत. ठीक आहे. 2K प्लस आत येणार. तर नीट जर बघितलं, ठीक आहे, 2K प्लस
आता बाहेर किती चालले आहेत 3, आत किती चालले आहेत 2. मग जर नीट बघितलं तर आतमध्ये किती 2 आहेत, 2 पॉझिटिव्ह आहेत आणि बाहेर बाहेर काय चाललं आहे 3 पॉझिटिव्ह आहेत. मग त्याला आपण म्हणतो रिलेटिव्हली जर बघितलं तर ते आउटर पार्ट जो आहे मेम्ब्रेनचा तो मोर पॉझिटिव्ह आहे. आउटर पार्ट काय आहे, मोर पॉझिटिव्ह आहे. त्यामुळे जर बघितलं हे जे ॲक्झॉनल मेम्ब्रेन आहे त्या ॲक्झॉनल मेम्ब्रेनचा जो आउटसाईड पार्ट आहे, बाहेरचा पार्ट आहे, ॲक्झॉनल मेम्ब्रेनचा जो आउटसाईडचा पार्ट आहे तो कसा होतो आहे, पॉझिटिव्ह होतो आहे. आणि जो इनसाईडचा जो पार्ट आहे तो काय होतो आहे, निगेटिव्ह होतो आहे. तो काय होणार आहे, निगेटिव्ह होतो आहे. त्याचं कारण असं कारण की इथं निगेटिव्हली चार्ज प्रोटीन पण सोबत आहेत. निगेटिव्हली चार्ज प्रोटीन पण काय आहेत, सोबत आहेत. हे झालं रेस्टिंग फेजमध्ये काय होते, रेस्टिंग फेजमधला पार्ट आहे. मग रेस्टिंग फेजला ॲक्झॉनल मेम्ब्रेन कसं आहे, ॲक्झॉनल मेम्ब्रेन इज मोर परमिएबल टू द पोटॅशियम आयन्स अँड इम्परमिएबल टू द सोडियम अँड निगेटिव्हली चार्ज प्रोटीन ज्या आतमध्ये आहेत. ठीक आहे, मग होणार काय आहे, कॉन्सन्ट्रेशन ग्रॅडियंट डेव्हलप होणार आहेत. ठीक आहे, 2 ठीक आहे. त्यामुळं काय होणार, सोडियम पोटॅशियम पंप जनरेट होणार आहे. 3 सोडियम बाहेर गेले तर किती K+ आत येणार आहे, 2 K+ येणार आहेत आत. त्यामुळे बाहेर होणार आहे पॉझिटिव्ह चार्ज आणि आतमध्ये काय होणार आहे, निगेटिव्ह चार्ज. निगेटिव्हली चार्ज प्रोटीनची संख्या काय होणार आहे, वाढणारी. त्याला म्हणतो रेस्टिंग मेम्ब्रेन पोटेन्शियल. नेक्स्ट पॉईंट आहे ॲक्शन पोटेन्शियल. बीमध्ये काय, ॲक्शन मेम्ब्रेन पोटेन्शियल. आता इम्पल्स असणार आहे इथं, ॲक्शन मेम्ब्रेन पोटेन्शियल. ॲक्शन मेम्ब्रेन पोटेन्शियलमध्ये काय होणार आहे आता बघा, ज्यावेळेस इम्पल्स असणारे, ज्यावेळेस स्टिम्युलस किंवा इम्पल्स असणारे, स्टिम्युलस म्हणू किंवा इम्पल्स म्हणू, ज्यावेळेस स्टिम्युलस किंवा इम्पल्स प्रेझेंट असणारे, ठीक आहे, त्यावेळेस जे ॲक्झॉनल मेम्ब्रेन जे त्या पॉईंटचा म्हणतो, त्या ॲक्झॉनल मेम्ब्रेनचा जर विचार केला तर ते ॲक्झॉनल मेम्ब्रेन त्या पर्टिक्युलर पॉईंटवरती सोडियम आयन्सला मोर परमिएबल आहे. सोडियम आयन्सला काय आहे, मोर परमिएबल आहे. कारण की तिथं कोण आहे, स्टिम्युलस प्रेझेंट आहे. आणि लक्षात ठेवायचे, आणि K+ आयन्सला ते कोण आहे, इम्परमिएबल आहे. पण कधी, ज्यावेळेस स्टिम्युलस प्रेझेंट आहे त्या पॉईंटचं ॲक्झॉनल मेम्ब्रेनला काय ते, ठीक आहे. त्यामुळं होणार काय बघा, त्यामुळं काय होणार आहे, ॲक्झॉनल मेम्ब्रेनच्या आउटसाईडला काय होणार आहे, इनसाईडला काय होणार आहे, ॲक्झॉनल मेम्ब्रेनच्या इनसाईडला म्हणजे आतल्या बाजूला कोणाच्या, ॲक्झॉनल मेम्ब्रेनच्या होणार काय, NAचं कॉन्सन्ट्रेशन वाढणार आहे. NA कॉन्सन्ट्रेशन काय होणार आहे, हाय होणार आहे. आणि पोटॅशियमचं कॉन्सन्ट्रेशन काय होणार आहे, लो होणार आहे. ठीक आहे, पोटॅशियमचं कॉन्सन्ट्रेशन काय होणार आहे, लो होणार, कारण की तो आतमध्ये येऊनच देत नाही ना. आणि आउटसाईड द ॲक्झॉनल मेम्ब्रेन जर बघितलं तर होणार काय बघायचं, आउटसाईड आता उलटं होणार आहे. जिथं जर बघितलं तर आउटसाईड कसं होतं, पॉझिटिव्ह होतं, इथं निगेटिव्ह होणार आहे. आउटसाईडला काय होणार आहे, निगेटिव्ह. आणि इनसाईडला जर बघितलं तर कोणता येणार आहे चार्ज, पॉझिटिव्ह चार्ज होणार आहे. पॉझिटिव्ह चार्ज होणार आहे. म्हणजे इथं होणार आहे पोलॅरिटी काय होणार आहे, रिव्हर्स होणार आहे. मेम्ब्रेनची पॉलॅरिटी इथं काय झाली, रिव्हर्स झाली. मेम्ब्रेन पोलॅरिटी गेट रिव्हर्स्ड, म्हणून यालाच म्हणतात डिपोलरायझेशन. यालाच काय म्हणतात, डिपोलरायझेशन. आणि हा सिक्वेन्स रिपीटेड होतो, हा सिक्वेन्स काय होतो, रिपीट होतो. हा सिक्वेन्स काय होणार आहे, रिपीट. आता जे बघितलं तेच डायग्रॅमॅटिकली जर विचार केला, ठीक आहे, ते बघा आता कसं होतं ते. आता सपोज हे ॲक्झॉनचं मेम्ब्रेन आहे, हे ॲक्झॉनचं मेम्ब्रेन आहे. समजा इथं इम्पल्स अब्सेंट आहे, इथं कोण अब्सेंट आहे, इम्पल्स अब्सेंट आहे. तर होणार काय, इम्पल्स अब्सेंट असल्यामुळं, ठीक आहे, ते पोटॅशियम आयन्सला काय आहे, ते परमिएबल आहे. मग इथून पोटॅशियम आयन्सला काय एंट्री आहे, ग्रीन सिग्नल आहे पोटॅशियमला, ठीक आहे. पण सोडियम आणि निगेटिव्हली चार्ज आयन्स
म्हणजे कोण आहे, सोडियम आयन्सला प्लस निगेटिव्हली चार्ज प्रोटीनला एंट्री नाही आहे. ठीक आहे, या पर्टिक्युलर पॉईंटपर्यंत म्हणतो आपण. इथे एवढंच आहे. ठीक आहे, इथं काय म्हणलं आपण, नो इम्पल्स. इम्पल्स नसतानाची कंडिशन आहे. आणि त्यामुळं होणार काय बघायचं, इनसाइड द ॲक्झॉनल मेम्ब्रेन, म्हणजे आतल्या बाजूला जर विचार केला, ॲक्झॉनच्या आतल्या बाजूला जर विचार केला, तर आतल्या बाजूला काय आहे म्हटलं आपण, देर इज अ हाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ पॉझिटिव्ह आयन्स. के आयन्सचं कॉन्सन्ट्रेशन कसं आहे, मोर आहे इनसाइड द ॲक्झॉन. आणि आउटसाईडला जर विचार केला, सोडियम आयन्सचं कॉन्सन्ट्रेशन जास्त आहे. सोडियम आयन्सचं कॉन्सन्ट्रेशन काय आहे, जास्त आहे. ठीक आहे, आउटसाईडला. इनसाईडला पोटॅशियम जास्त आहे, सोडियम कमी आहे. आउटसाईडला सोडियम जास्त आहे, पोटॅशियम कमी आहे. ठीक आहे, आणि त्याच्यामुळं होतं आहे काय, सोडियम पोटॅशियम पंप होते. सोडियम पोटॅशियम काय होते, पंपिंग होते. मग सोडियम आयन किती आत येतात, ज्यावेळेस 2 सोडियम आत येतात त्याच्या बदल्यात 3 Na बाहेर पडतात. किती Na बाहेर पडतात, 3 Na बाहेर पडतात. आणि त्याच्यामुळे ॲट द एंड पोलॅरिटी काय होणार आहे, पोलॅरिटी चेंज होणार आहे. आणि पोलॅरिटी चेंज होणार आहे म्हणजे काय होणार आहे, इथं जे इनसाइड द मेम्ब्रेन आहे, आउटसाईडला कोणता चार्ज येणार आहे, इथं आउटसाईड द मेम्ब्रेनला पॉझिटिव्ह चार्ज येणार आहे. आणि इनसाइड द मेम्ब्रेनचा जर विचार केला तर चार्ज होणार आहे निगेटिव्हली. ठीक आहे, ज्यावेळेस इम्पल्स जनरेट होईल, ज्यावेळेस काय जनरेट होईल, आता नेक्स्ट पॉईंट बघते महत्त्वाचा. ज्यावेळेस सपोज इथं स्टिम्युलस प्रेझेंट आहे, इथं कोण प्रेझेंट आहे, स्टिम्युलस इज प्रेझेंट किंवा इम्पल्स इज देअर. इथं कोण आहे, इम्पल्स आहे. मग इम्पल्स असल्यामुळे सगळ्या गोष्टी करणार अपोजिट होणार आहेत. आता इथं काय म्हटलं आपण, इनसाइड के काय आहे, जास्त आहे. इथं इनसाइड के जास्त नाही, के कमी होणार. ठीक आहे, आता इथं जर नीट बघितलं, ज्यावेळेस स्टिम्युलस आहे त्यावेळेस जे ॲक्झॉनल मेम्ब्रेन आहे, ॲक्झॉनल मेम्ब्रेन इट इज अ मोर परमिएबल टू मध्ये इथं जे के प्लस आहे तिथं काय येणार आहे, मोर परमिएबल टू द Na प्लस अँड नेगेटिव्हली चार्ज प्रोटीन. आणि नियरली इम्परमिएबल टू द के प्लस आयन. के प्लसला काय होते, इम्परमिएबल आहे. कधी, इम्पल्स असताना. ठीक आहे, इम्पल्स असताना ते परमिएबल होणार आहे. हां, त्यामुळं काय होणार, इथं पॉलॅरिटी रिव्हर्स आहे. तर इथं जे पॉझिटिव्ह चार्ज बाहेर आहे ते पॉझिटिव्ह चार्ज येणार आहे आतल्या बाजूला. आणि जो निगेटिव्ह चार्ज आतमध्ये तो जाणार आहे बाहेर. इथं गेला निगेटिव्ह चार्ज बाहेर. याला म्हणतो पॉलॅरिटी रिव्हर्स होणं. याला काय होणार आहे, पॉलॅरिटी रिव्हर्स. आणि हे झाल्यामुळंच नर इम्पल्सचं कंडक्शन होणार आहे आणि ते पुढं जात राहणार आहे. आणि याच्यामुळं काय होणार आहे, हा पार्ट जो आहे, हा जो पोर्शन आहे, हा रिपीटेड होणार आहे, रिपीटेडली ऑकर होणार आहे. आणि त्याच्यामुळं काय होणार आहे, इम्पल्स इज कंडक्ट होणार. इम्पल्स इज कंडक्टेड इन अ सच अ वे दॅट, इम्पल्स इज कंडक्टेड इन अ लाईक दॅट मॅनर. ठीक आहे, आणि ज्यावेळेस इम्पल्स परत जाईल, आता इथला इम्पल्स हा गेला निघून, परत निघून गेला की आहे ती कंडिशन होणार आहे, नो इम्पल्स, इम्पल्स, नो इम्पल्स, अशी कंडिशन होणार आहे. ठीक आहे, मग ज्यावेळेस इम्पल्स जाईल तर पोटॅशियम आयन्सची परमिएबिलिटी कधी वाढणार आहे, इम्पल्स नसताना. सोडियम आयन्सची परमिएबिलिटी कधी वाढणार आहे, इम्पल्स असताना. ठीक आहे, हे झालं कंडक्शन ऑफ इम्पल्स. नंतर येतं रिपोलरायझेशन. डिपोलरायझेशनमध्ये काय होते, स्टिम्युलस येतो आहे. मग रिपोलरायझेशनमध्ये काय होणार आहे, म्हणजे हे जो रेस्टिंग मेम्ब्रेन पोटेन्शियल आहे यालाच म्हणतात आपण पोलरायझेशन. यालाच काय म्हणतात, पोलरायझेशन. नंतर झालं डिपोलरायझेशन आणि परत होतं रिपोलरायझेशन. आहे ती कंडिशन परत येते. तर NCERTमध्ये काय काय दिलं आहे ते आपण रीड करून पाहूयात एकदा. ठीक आहे,
जनरेशन अँड कंडक्शन ऑफ नर्व इम्पल्स हा जो पॉईंट आहे. आता पहिला पॉईंट काय दिला बघा, न्यूरॉन्स आर एक्सायटेबल सेल्स. न्यूरॉन्स आर एक्सायटेबल सेल्स बिकॉज देअर मेम्ब्रेन्स आर इन अ पोलराइज स्टेट. त्यांचं मेम्ब्रेन कसं आहे, पोलराइज स्टेटमध्ये असतं. ठीक आहे. डिफरंट टाईप्स ऑफ द आयन चॅनल्स आर प्रेझेंट ऑन द न्यूरल मेम्ब्रेन. न्यूरल मेम्ब्रेन म्हणजे कोणतं मेम्ब्रेन येतं, ॲक्झॉनल मेम्ब्रेन आहे. मेम्ब्रेन ऑफ ॲक्झॉन चालू आहे. दिस आयन चॅनल्स आर सिलेक्टिव्हली परमिएबल टू द डिफरंट आयन्स. वेन कशा परमिएबल आहेत ते, सिलेक्टिव्हली परमिएबल आहेत ते. कशा परमिएबल आहेत, सिलेक्टिव्हली परमिएबल टू द डिफरंट आयन्स आहेत. लक्षात ठेवायचे, जे जे मेन लाईन आहेत त्या अंडरलाईन करतो आहे आपण. वेन द न्यूरल मेम्ब्रेन, वेन द न्यूरॉन is conducting any impulse, when a neuron is conducting any impulse, when a neuron is not conducting any impulse, ठीक आहे, त्यालाच म्हणतो आपण रेस्टिंग. द ॲक्झॉनल मेम्ब्रेन इज कम्पॅरेटिव्हली मोर परमिएबल टू द पोटॅशियम आयन, जे ऑलरेडी लिहिलं आहे त्याचे, अँड नियरली इम्परमिएबल टू द सोडियम आयन. सोडियम आयनला ते कसं आहे, इम्परमिएबल आहे. मग ही जी लाईन आहे, ही लाईन बघा व्यवस्थित रीड करायची, पेपरला विचारतात. मग ज्यावेळेस न्यूरॉन कोणताही इम्पल्स कंडक्ट करत नसेल त्यावेळेस काय म्हणलेलं आहे, ॲक्झॉनल मेम्ब्रेन इज मोर परमिएबल टू द पोटॅशियम आयन्स अँड नियरली इम्परमिएबल टू द सोडियम आयन्स. ठीक आहे. सिमिलरली द मेम्ब्रेन इज इम्परमिएबल टू द नेगेटिव्हली चार्ज प्रोटीन प्रेझेंट इन द एक्झोप्लाझम. ठीक आहे. कॉन्सिक्वेंटली द एक्झोप्लाझम इनसाइड द एक्झॉन, एक्झोप्लाझम म्हणजे काय, एक्झॉनच्या आतमधलं लिक्विड असणार आहे. कंटेन्स द हाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ द के प्लस आयन्स. आतमध्ये कोण असणार आहे, बरोबर आहे, आत येऊन देतं म्हणजे काय, के प्लस आयन्स जास्त असणार आहेत. अँड निगेटिव्हली चार्ज प्रोटीन अँड लो कॉन्सन्ट्रेशन ऑफ द Na प्लस. लो कॉन्सन्ट्रेशन ऑफ Na प्लस, कारण की एनएला ते काय इम्परमिएबल आहे ज्यावेळेस ते इम्पल्स कंडक्ट करत नाही त्यावेळेस. इन अ कॉन्ट्रास्ट, आता कॉन्ट्रास्ट म्हणजे काय, आउटसाईड कंडिशन काय असणार आहे ते, त्याच्या एक्झॅक्ट अपोजिट असणार आहे आउटसाईड कंडिशन. ठीक आहे. This ionic gradient across the resting membrane are maintained by the active transport of the ions by the sodium potassium pump. Which transport, पेपरला आलेला प्रश्न. 3 sodium ions outward for the 2K into the cell. मग 3 सोडियम बाहेर गेले आणि 2 पोटॅशियम आत. 3Na is equal to 2K. लक्षात ठेवायचा हा आकडा, 3Na is equal to 2K. As a result, the outer surface of the axonal membrane possesses the positive charge while the inner surface becomes the negatively charged. Inner surface becomes the negatively charged. But when impulse is not conducted, this condition is called as the polarized state. मग polarized state मध्ये म्हणजे स्टार्टिंगला इम्पल्स नसतो त्यावेळेस इनर सरफेस जो आहे तो नेगेटिव्ह चार्ज आहे. इनर सरफेस कसा आहे, निगेटिव्ह आहे, आणि जो आउटर सरफेस आहे तो कसा आहे, पॉझिटिव्हली चार्ज आहे. ठीक आहे. हां, द इलेक्ट्रिक पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस द रेस्टिंग प्लाझ्मा मेम्ब्रेन इज कॉल्ड ॲज द रेस्टिंग पोटेन्शियल. त्यालाच काय म्हणतो आपण, रेस्टिंग पोटेन्शियल असं म्हटलं जातं. नेक्स्ट, यू मे माइट क्युरियस टू नो अबाउट द मेकॅनिझम ऑफ द जनरेशन ऑफ द नर्व इम्पल्स and conduction along the axon. When the stimulus is applied at a site, stimulus असतो त्यावेळेस लाल कंडिशन दिलेली आहे त्यावेळेस बघा, ॲट अ पॉईंट ए, हा जो पॉईंट आहे तिथं आधी ऑलरेडी सांगितलेलं आहे तरी पण. ठीक आहे. द मेम्ब्रेन ॲट द साईट ऑफ ए बिकम्स द फ्रीली परमिएबल टू द सोडियम आयन्स. ज्या आधी कसं होतं, इम्परमिएबल होतं सोडियमला, ते आधी कसं होतं, सोडियमला इम्परमिएबल मेम्ब्रेन झालं परमिएबल, आणि पोटॅशियमला जे येऊन देत होतं तिथे येणार नाही, म्हणजे उलटं होणार, म्हणजे आणि कसं होणार आहे, इम्परमिएबल टू द पोटॅशियम आयन्स. ठीक आहे. द आउटर सरफेस ऑफ द मेम्ब्रेन बिकम्स द नेगेटिव्हली चार्ज. इथं कसं आहे, इनर सरफेस आहे, तिकडं कोणतं येणार आहे, आउटर सरफेस येणार आहे. मग ज्यावेळेस इम्पल्स कंडक्ट केलेला असतो, ज्यावेळेस इम्पल्स कंडक्शन होतं त्यावेळेस इनर सरफेसवरती असतो पॉझिटिव्ह चार्ज आणि आउटर सरफेसवरती असतो नेगेटिव्ह चार्ज. आउटर सरफेस हॅज अ नेगेटिव्ह चार्ज. ठीक आहे. द पोलॅरिटी ऑफ द मेम्ब्रेन ॲट अ साईट ए इज दस रिव्हर्स अँड हेन्स डिपोलराइज. त्या स्टेटलाच म्हणतो डिपोलराइज. याला म्हणतात पोलरायझेशन, या स्टेटला म्हणतात डिपोलरायझेशन. Polarization and depolarization. The electric potential difference across the plasma membrane at a site A is called as the action potential.
डिपोलरायझेशनलाच म्हणतो आपण ॲक्शन पोटेन्शियल, त्यालाच काय म्हणतात, ॲक्शन पोटेन्शियल. ठीक आहे. विच इज इन अ फॅक्ट टर्म ॲज अ नर्व इम्पल्स ॲट अ साईट इमिडिएटली अहेड द ॲक्झॉन मेम्ब्रेन हॅज अ पॉझिटिव्हली चार्ज ऑन द आउटर सरफेस. म्हणजे इथं शेजारीच बघा, इथं बाहेर कोणता आहे निगेटिव्ह चार्ज, इथं कोणता आहे पॉझिटिव्ह चार्ज. त्याच्यामुळे हा करंट काय होता, असं फ्लो होत चाललेला आहे असं त्यांना म्हणायचं. ऑन द आउटर सरफेस ऑफ द करंट फ्लोज फ्रॉम द साईड बी टू ए. बी टू इकडे बघा, इथं कसं होतं तो बी टू ए, पॉझिटिव्ह टू नेगेटिव्हकडे, पॉझिटिव्ह टू काय आहे नेगेटिव्हकडे, ॲट पॉईंट ए टू पॉईंट बी, ॲट पॉईंट ए टू पॉईंट बी. The sequence is repeated along the length of the axon and consequently the impulse is conducted. Rise in the stimulus induced permeability of Na. मग स्टिम्युलस आला की कशाची परमिबिलिटी वाढते, स्टिम्युलस आला की कशाची परमिबिलिटी वाढणार आहे, Na+ची. इट इज एक्स्ट्रीमली शॉर्ट लाईव्ड. मग हे जे पोलराइज स्टेट आहे, डिपोलरायझेशनवाली स्टेज आहे, ती कशी असणार आहे, शॉर्ट लिव्ड असणार आहे. इट इज क्विक फॉलोड बाय द राईज इन अ परमिबिलिटी ऑफ द के. मग ज्यावेळेस रेस्टिंग फेज असतो, कोणता फेज असतो, रेस्टिंग फेज, त्यावेळेस सोडियमची परमिबिलिटी 0च असते म्हणायचं किंवा इम्परमिएबल असतं, लक्षात ठेवायचं. विदिन अ फ्रॅक्शन ऑफ द सेकंड के डिफ्युजेस आउटसाइड द मेम्ब्रेन अँड रिस्टोर द रेस्टिंग पोटेन्शियल. द मेम्ब्रेन ॲट द साईट ऑफ द एक्सायटेशन अँड द फायबर्स बिकम्स द वन्स मोर रिस्पॉन्सिव्ह टू द फर्दर स्टिम्युलेशन. पुढच्या स्टिम्युलेशनसाठी ते तयार होत असतात. महत्त्वाचं काय आहे, ॲक्शन पोटेन्शियल काय आहे, रेस्टिंग पोटेन्शियल काय आहे ते. आता याच्यावरती जे प्रश्न आलेले आहेत ते प्रश्न आपण पाहणार आहे. नेक्स्ट पॉईंट इज द सिनॅप्स. द सिनॅप्स. आता ज्यावेळेस दोन न्यूरॉन आहेत, फॉर एक्झाम्पल हा एक न्यूरॉन आहे, त्याचे डेंड्राइट्स आहेत, हे त्याचा ॲक्झॉन आहे, आणि हा त्याचा पुढे जाऊन ॲक्झॉन टर्मिनल आहे, दिसतं ते ॲक्झॉन टर्मिनल, आणि हे ॲक्झॉन एंड आहे. इथं दुसरा न्यूरॉन आहे, हे त्याचे डेंड्राइट्स आहेत. ठीक आहे. आणि हे त्याचं काय आहे, ॲक्झॉन आहे, आणि त्याच्या परत हे काय झाले, ॲक्झॉन टर्मिनल्स आहेत. ठीक आहे. आता दोन न्यूरॉनमधला जो फंक्शनल कॉन्टॅक्टचा जो एरिया आहे दोन न्यूरॉनमधला, म्हणजे हा वन न्यूरॉन आहे आणि हा सेकंड न्यूरॉन आहे, ह्या दोन न्यूरॉनचा जो फंक्शनल कॉन्टॅक्टचा जो एरिया आहे त्याला म्हणतात सिनॅप्स. त्याला म्हणतात सिनॅप्स. मग व्हॉट इज अ सिनॅप्स इज, सिनॅप्स इज एरिया ऑफ अ फंक्शनल कॉन्टॅक्ट. इट इज अ एरिया ऑफ functional contact between one and another neuron किंवा between two neuron किंवा two adjacent neuron. adjacent म्हणजे काय असणार आहे, शेजारी शेजारी, जे शेजारी शेजारी न्यूरॉन आहेत त्यांचं. ठीक आहे. फॉर द पर्पज ऑफ transferring the information, इन्फॉर्मेशन ट्रान्सफर करण्यासाठी दोन न्यूरॉनमध्ये असणारा जो काय म्हणतो त्याला आपण कॉन्टॅक्टचा एरिया आहे त्याला म्हणतो आपण. ठीक आहे. आणि हा जो सिनॅप्स आहे, सिनॅप्स अलाउज ट्रान्सफर ऑफ इन्फॉर्मेशन किंवा ट्रान्सफर ऑफ इम्पल्स फ्रॉम वन न्यूरॉन टू अनादर न्यूरॉन. ते काम कोण करतं आहे, सिनॅप्स हे काम करण्याचं महत्त्वाचं रोल आहे सिनॅप्सचं हे करण्यामध्ये. ठीक आहे. नेक्स्ट पॉईंट आहे स्ट्रक्चर ऑफ सिनॅप्स. नेक्स्ट पॉईंट काय आहे, structure of synapse. Let us discuss about the structure of this synapse. Structure includes, आता हे जे सिनॅप्स आहे या सिनॅप्सच्या स्ट्रक्चरमध्ये जर बघितलं, दिस स्ट्रक्चर इन्क्लूड सिनॅप्टिक नॉब. ठीक आहे. सिनॅप्टिक नॉब ऑफ प्री सिनॅप्टिक न्यूरॉन. प्री म्हणजे आधीचा फर्स्ट न्यूरॉन, प्री सिनॅप्टिक न्यूरॉन,
आता इथे दोन प्रकारची न्यूरॉन आहे, प्री सिनॅप्टिक, पोस्ट सिनॅप्टिक. ठीक आहे. सिनॅप्टिक नॉब, सिनॅप्टिक वेसिकल, नंतर आहे प्री सिनॅप्टिक मेम्ब्रेन, प्री सिनॅप्टिक मेम्ब्रेन, नंतर आहे पोस्ट सिनॅप्टिक मेम्ब्रेन, ठीक आहे. आणि या पोस्ट सिनॅप्टिक मेम्ब्रेनमध्ये कोण आहेत, इट कंटेन्स न्यूरो ट्रान्समिटर्स released by the synaptic vesicles, released by synaptic vesicles. स्पेलिंग काय वेसिकलचं बघा, VESICLES वेसिकल्स, सिनॅप्टिक वेसिकल्स. ठीक आहे. आता वन बाय वन आता स्ट्रक्चर पण बघतोय आपण सिनॅप्सचं, आणि त्याचं काय ते म्हणते त्याला, स्ट्रक्चर ऑफ द सिनॅप्स. बोर्डला प्रश्न विचारतील तर डायग्राम माहिती पाहिजे. ठीक आहे. सिनॅप्सची डायग्राम, ती डायग्राम बघा कशी आहे. हां, दिस इज द डायग्राम ऑफ द सिनॅप्स. ठीक आहे. आता नीट पाहून घ्यायचं इथं, प्री सिनॅप्टिक कोणते, पोस्ट सिनॅप्टिक कोणते. पोस्ट म्हणजे नेक्स्ट न्यूरॉन. आता हा जो आहे ॲक्झॉन टर्मिनल आहे, म्हणजे हा एंड आहे, आणि हा जो गोल आहे ॲट द एंड, तो गोल आहे हा. त्याच्यानंतर लगेच मेम्ब्रेन सुरू होते. बघा इथं मेम्ब्रेन आहे. हे कोणतं मेम्ब्रेन आहे, पोस्ट सिनॅप्टिक मेम्ब्रेन आहेत. या पोस्ट सिनॅप्टिक मेम्ब्रेनवरती कोण आहेत, हे रिसेप्टर्स आहेत. हे कोण आहेत, रिसेप्टर्स आहेत पोस्ट सिनॅप्टिक मेम्ब्रेनवरती. आणि हे जे गोळे आहेत, हे वेसिकल्सच्या आतमध्ये कोण आहे, वेसिकल्सच्या आतमध्ये न्यूरो ट्रान्समिटर आहेत, सिनॅप्टिक वेसिकल्स आहेत, आणि त्याच्या आतमध्ये गोल कोण आहेत, न्यूरो ट्रान्समिटर आहेत. मग न्यूरो ट्रान्समिटर कुठे आहेत, सिनॅप्टिक वेसिकल्सच्या आतमध्ये आहेत. ठीक आहे. आता हे जे सिनॅप्स आहे, ते सिनॅप्स आर ऑफ टू टाईप्स. सिनॅप्स इज आर ऑफ टू टाईप्स. हे जे सिनॅप्स आहे, ते सिनॅप्स दोन प्रकारचे आहे. एक आहे केमिकल सिनॅप्स, आणि दुसरं आहे इलेक्ट्रिकल सिनॅप्स. केमिकल सिनॅप्स अँड इलेक्ट्रिकल सिनॅप्स, हे दोन टाईप्स आहेत कुणाचे, सिनॅप्सचे. मग व्हॉट इज अ केमिकल सिनॅप्स इज. ठीक आहे. केमिकल सिनॅप्समध्ये काय होतं, द ट्रान्समिशन ऑफ इम्पल्स विच इन्व्हॉल्व्स केमिकल ट्रान्सफर होतं. काय ट्रान्सफर होणार आहे, केमिकल ट्रान्सफर होणार आहे. आणि इलेक्ट्रिकल सिनॅप्समध्ये काय होणार आहे, डायरेक्ट करंट ट्रान्सफर होणार आहे. डायरेक्ट काय ट्रान्सफर होणार आहे, करंट. मग ठीक आहे. ट्रान्समिशन ह्याच्यामध्ये काय, केमिकल सिनॅप्स म्हणजे काय, ट्रान्समिशन इन्व्हॉल्व्स release of chemical. Transmission involves release of the chemical. आणि लक्षात ठेवायचं, it is slower than electrical synapse. It is slower than electrical synapse. Chemical synapse म्हणजे काय, it involves the flow from one neuron to another neuron directly. One neuron to another neuron directly. आणि इथं it is a faster than chemical synapse. It is faster than the chemical synapse. That is very important part, right? So this is all about the synapse. आता
जे केमिकल सिनॅप्स आहे त्याचं ट्रान्समिशन कसं होतं. सो मेकॅनिझम ऑफ द केमिकल सिनॅप्स, मेकॅनिझम ऑफ द केमिकल सिनॅप्स. ठीक आहे. आता ज्यावेळेस ॲक्शन पोटेन्शियल जे म्हणजे स्टिम्युलस आला, त्यामुळं ॲक्शन पोटेन्शियल जनरेट झालं. कोणतं पोटेन्शियल जनरेट झालं? ॲक्शन पोटेन्शियल गेट जनरेटेड. ॲक्शन पोटेन्शियल जनरेट झाल्यामुळं, ठीक आहे, हे ॲक्शन पोटेन्शियल कुठं पोचलं? रीच टू द ॲक्झॉन टर्मिनल. हे कुठं पोचलं? ॲक्झॉन टर्मिनलला पोचलं. कोणतं पोटेन्शियल? ॲक्शन पोटेन्शियल कुठं पोचलं? ॲक्झॉन टर्मिनलला. मग इथं जे न्यूरो ट्रान्समीटर्स आहेत, न्यूरो ट्रान्समीटर कुठं कशामध्ये येते? ट्रान्समीटर, न्यूरो ट्रान्समीटर इन, लक्षात ठेवायचं, सिनॅप्टिक वेसिकल्स, वेसिकल्स. ठीक आहे. न्यूरो ट्रान्समीटर इन सिनॅप्टिक वेसिकल्स रिलीजेस. ठीक आहे. आता न्यूरो ट्रान्समीटर एक्झॉन टर्मिनल होतं काय? जे CO2+ आयन्स आहेत, कोणते? कॅल्शियम 2+ आयन्स चॅनल enters in a presynaptic knob. प्रीसिनॅप्टिक नॉबमध्ये एंट्री होती कोणाची? कॅल्शियम आयन्सच्या चॅनलची. आणि त्याच्यामुळं काय होते? दिस Ca2+ आयन कॅन कॉजेस, कशामुळं? Ca2+ आयन्समुळं कॅन कॉजेस डिफ्यूज ऑफ न्यूरोट्रान्समीटर, डिफ्यूज ऑफ न्यूरोट्रान्समीटर फ्रॉम सिनॅप्टिक वेसिकल. त्याच्यामुळे काय होणार? ते डिफ्यूज होणार किंवा रिलीज होणार, डिफ्यूज होणार किंवा रिलीज होणार. आणि ते रिलीज झालेले न्यूरोट्रान्समीटर, रिलीज न्यूरोट्रान्समीटर गेट बाइंड टू द रिसेप्टर ऑन पोस्ट सिनॅप्टिक मेम्ब्रेन. म्हणजे इथं महत्त्वाचं काम कोण करते? ते न्यूरोट्रान्समीटरच काम करतायत. ठीक आहे. आणि पोस्ट सिनॅप्टिक मेम्ब्रेन कॉजेस डिपोलरायझेशन इन सेकंड न्यूरॉन, कॉजेस डिपोलरायझेशन इन सेकंड न्यूरॉन किंवा पोस्ट सिनॅप्टिक न्यूरॉन. सिनॅप्टिक पोस्ट म्हणजे आधीच, नंतरचा, पोस्ट सिनॅप्टिक न्यूरॉन. हे झालं कशाचं? स्टिम्युलस आल्यानंतर केमिकल सिनॅप्सचं वर्किंग आहे. कशाचं वर्किंग आहे? केमिकल सिनॅप्सचं. व्यवस्थित पाहून घ्यायचं केमिकल सिनॅप्सचं वर्किंग कसं होतं. ते खूपच छोटं अक्षर झालं इथं खरं, पण तरी पण पाहून घ्यायचं आहे. ठीक आहे. नेक्स्ट पॉईंट आहे, सॉरी, हा पॉईंट आहे ट्रान्समिशन ऑफ इम्पल्स. डायग्राम तर ऑलरेडी ॲड आहे, डायग्राम इथं वरती आहे, तीच डायग्राम. ट्रान्समिशन ऑफ इम्पल्स. ठीक आहे. द नर्व इम्पल्स इज ट्रान्समिटेड फ्रॉम वन न्यूरॉन टू द अनदर थ्रू द जंक्शन कॉल्ड ॲज सिनॅप्स. द सिनॅप्स इज फॉर्म बाय द मेम्ब्रेन ऑफ द प्री सिनॅप्टिक न्यूरॉन अँड अ पोस्ट सिनॅप्टिक न्यूरॉन. कशापासून तयार झाले? प्री आणि पोस्टपासूनच ते तयार झालेले आहे, लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. नंतर काय म्हणलेलं आहे? एक लाईन वाचतो आहे. विच मे ऑर मे नॉट बी सेपरेटेड बाय द गॅप ऑफ द सिनॅप्टिक क्लेफ्ट. Synaptic cleft is a gap between the two neurons, right? There are the two types of the synapses, chemical synapses and electrical synapses. Already read केलेलंच आहे. At electrical synapses, the membrane of the pre and post synaptic neurons are very close proximity. कसे आहेत? क्लोज आहेत. इलेक्ट्रिकल सिनॅप्समध्ये प्री आणि पोस्टवाले कसे असतात? ते व्हेरी क्लोज असतात. व्हेरी काय असतात? ते क्लोज असतात, लक्षात ठेवायचं. इलेक्ट्रिक करंट कॅन फ्लो डायरेक्टली फ्रॉम वन न्यूरॉन टू द अनदर अक्रॉस द सिनॅप्सेस. द ट्रान्समिशन ऑफ इम्पल्स अक्रॉस द इलेक्ट्रिकल सिनॅप्स इज व्हेरी सिमिलर टू द इम्पल्स कंडक्शन अलॉंग द सिंगल ॲक्झॉन. ठीक आहे. सिंगल ॲक्झॉनसारखं कंडक्शन आहे, फास्टर कंडक्शन आहे. कसं आहे? फास्टर आहे. द इम्पल्स ट्रान्समिशन अक्रॉस द इलेक्ट्रिकल सिनॅप्स
इज ऑलवेज फास्टर दॅन द केमिकल सिनॅप्स. इलेक्ट्रिकल सिनॅप्स आर रेअर इन अवर सिस्टम. इलेक्ट्रिकल सिनॅप्स कसं आहे, इट इज व्हेरी रेअर. रेअर आहे, काय आहे, इट इज अ व्हेरी रेअर. कोणतं सिनॅप्स, इलेक्ट्रिकल सिनॅप्स कसं आहे, रेअर आहे. ॲट अ केमिकल सिनॅप्स द मेम्ब्रेन ऑफ द प्री अँड पोस्ट सिनॅप्टिक न्यूरॉन आर सेपरेटेड बाय द फ्लुइड फिल्ड स्पेस कॉल्ड द सिनॅप्टिक क्लेफ्ट. तिथं काय मध्ये फ्लुइड असणार आहे, ठीक आहे. केमिकल्स कॉल्ड ॲज द न्यूरोट्रान्समीटर आर इन्वॉल्व्ड इन द ट्रान्समिशन ऑफ द इम्पल्स ॲट द सिनॅप्सेस. द एक्झॉन टर्मिनल कंटेन द वेसिकल्स filled with the neurotransmitters. When an impulse arrives at the axon terminal, it stimulates the movement of the synaptic vesicles and membrane where they fuses with the plasma. Membrane where they fuses with the plasma. अजून एक पॅराग्राफ आहे छोटासा, सॉरी एक सेकंड. हां, the plasma membrane and release of the neurotransmitter in the synaptic cleft. सिनॅप्टिक क्लेफ्टमध्ये काय होणार आहे, न्यूरोट्रान्समीटर रिलीज होणार आहे. द रिलीज्ड न्यूरोट्रान्समीटर बाइंड टू द स्पेसिफिक रिसेप्टर ऑन द पोस्ट सिनॅप्टिक न्यूरॉन. तिकडे आहेत, पोस्टमध्ये आहेत, प्रेझेंट ऑन द पोस्ट सिनॅप्टिक मेम्ब्रेन. दिस बाइंडिंग ओपन्स द चॅनल अलाउइंग द एंट्री ऑफ द आयन्स, ठीक आहे, कॅन जनरेट द न्यू पोटेन्शियल इन द पोस्ट सिनॅप्टिक न्यूरॉन. द न्यू पोटेन्शियल डेव्हलप्ड मे आयदर एक्सायटेटरी ऑर इनिबिटरी. ते एक्साईट करू शकतं किंवा इनिबिटेड करू शकतं. न्यू पोटेन्शियल दोन्ही प्रकारचं असू शकतं. पेपरला येणारा प्रश्न आहे. एक्सायटरी असू शकते किंवा इनिबिटरी असू शकतं. अशा पद्धतीने हा पॉईंट संपलेला आहे. नेक्स्ट पॉईंट राहतो सेंट्रल नर्वस सिस्टमचा एंडचा पॉईंट आहे. आता एन सी आर टी थ्रू आता या चॅप्टरमधला शेवटचा पॉईंट राहिला आहे सेंट्रल नर्वस सिस्टम. सेंट्रल नर्वस सिस्टम आणि याच्यामध्ये मोस्टली आपण माहिती पाहतो फक्त ब्रेनबद्दल, स्पायनल कॉर्डची इन्फॉर्मेशन दिलेली नाही आहे. एन सी आर टी प्लस नीटला पण, एन सी आर टीमध्ये पण नाही आहे आणि नीटला पण फक्त ब्रेन आहे, बाकीचं स्पायनल कॉर्ड वगैरे करत बसायचं नाही आहे. ह्या ब्रेनबद्दलच इन्फॉर्मेशन आहे, ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहणार आहे.